लाडक्या बहिणींनो, एक मिनिट इकडे पहा. तुम्ही सर्वजण वाट बघत होते ना हप्त्याची. अखेरकार 25वा हप्ता वाटप सुरू. 25वा हप्ता जो आहे तो जुलैचा हप्ता आहे आणि जुलैचा हप्ता आता वाटप सुरू झालेला आहे आणि भरपूर जिल्ह्यात आज हप्ता आलेला आहे. हो, भरपूर जिल्ह्यात आज हप्ता आलेला आहे. तुमच्या जिल्ह्यात जरी हप्ता आला नसेल तर तुमच्या जिल्ह्यात केव्हा वाटप होणार आहे, आज किती वाजता वाटप होणार आहे, त्याबद्दल तुम्हाला वेळ सांगण्यात येणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, सांगतो. किती बहिणींना आला ते पण सांगतो आणि महत्त्वाचं तुम्हाला बघा, 1500 रुपयेच वाटप करण्यात आलेले आहे. जो जुलैचा हप्ता होता 25वा, तर 25वाचा GR आला होता, त्यामुळे फक्त 25वा हप्ताच वाटप. हा महत्त्वाचं तुम्हाला 14,270 रुपये संदर्भात पण महत्त्वाची माहिती मी देणार आहे. 14,270. ओके, तर ही माहिती फार महत्त्वाची आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल. आणि महत्त्वाचं, लाडकी बहीण योजनेचा अखेरकार हप्ता जो आहे, हप्ता वाटप सुरू झालेला आहे. हप्ता वाटप सुरू झालेला आहे. ही सर्वात मोठी, सर्वप्रथम आनंदाची बातमी आहे. आणि मुख्यमंत्री साहेबांनी काय म्हटलं त्याबद्दल पण आपण समजून घेणार आहोत. तर मुख्यमंत्री साहेबांनी लाडकी बहीण योजनेबद्दल महत्त्वाची माहिती दिलेली आहे. ती माहिती त्यांनी काय दिलेली आहे, त्यांनी काय भाषण दिलेलं आहे, ते तुम्हाला सांगतो मी या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघा, सांगतो सर्व. हा तर सर्व लाडक्या बहिणी वाट बघत होते, आतुरतेने वाट बघत होते की हप्ता कधी येईल. हप्ता कधी येईल आणि बोलण्यात आलं होतं की 25वा आणि 26वा म्हणजे तुमचा, हे बघा, एक मिनटं लक्ष द्या इकडे. जो तुमचा जुलैचा हप्ता आहे, जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचे हप्ते एकत्र मिळतील असं बोलण्यात आलं. परंतु 2 महिन्याचे हप्ते काही आले नाहीत. फक्त तुम्हाला जुलैचे 25वा हप्त्याचे जे आहेत 1500 रुपये वाटप सुरुवात झालेली आहे. ही सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी आहे. हां, मग ऑगस्टचे 1500 रुपये कधी मिळतील? तर हे बघा, हे 1500 रुपये जरी रक्षाबंधन निमित्त लगेच दिले तर खूप बरं होईल. बघू आता रक्षाबंधनच्या वेळी हे 1500 रुपये ऑगस्टचे मिळतात की काय, ते पुढे समजेलच. परंतु आता 1500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 25 हप्ता जमा झालेला आहे. आता हे बघा, आता हे वाटप 5 दिवस चालणार आहे. किती? पुढील 5 दिवस. तर 5 दिवस कसे चालणार आहेत की 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस. म्हणजे आज वाटप सुरुवात झाली ना, आज काही बहिणींना, मग उद्या काही बहिणींना, परवा काही बहिणींना, मग 4 दिवस, 5 दिवस, मग ज्या बहिणी उरलेल्या असेल त्या सर्व बहिणींना अशा पद्धतीने वाटप केले जाणार आहे. यामध्ये भरपूर बहिणी अपात्र झाल्या आहेत. अपात्र बहिणींना तर हप्ता भेटणार नाही. ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्याच खात्यामध्ये हप्ता वाटप केला जात आहे. आता जे माहिती मी तुम्हाला सांगते लक्षपूर्वक बघा. आता फार महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगत आहे लाडक्या बहिणींनो. हे बघा, किती बहिणींना हप्ता आला हे महत्त्वाचं समजून घेऊया. जवळपास 1,66,00,000 बहिणी अपात्र आहेत योजनेसाठी आता, आणि एवढ्या बहिणींना हप्ता मिळणार आहे. त्यापैकी काही बहिणींना हप्ता वाटप सुरुवात झालेला आहे आणि काही जिल्ह्यात हप्ता वाटप सुरुवात करण्यात आलेला आहे. त्यामुळे तुमच्या खात्यात जरी हप्ता आला असेल तर आला असं कमेंट करा आणि किती आले ते पण कमेंट करून सांगा. 1500 आले तर ते कमेंट करून सांगा. आणि तुमचा जिल्हा कुठला आहे ते जिल्ह्याचं नाव पण लिहा. ज्यांना ज्यांना हप्ता आला त्यांनी कमेंट करून नक्की सांगा, कारण भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वाटप आता सुरू झालेला आहे. आता मी तुम्हाला हप्ता वाटपबद्दल, जरी तुमच्या जिल्ह्यात आलेला नसेल तर त्याचा वेळ सांगतो. तुमच्या जिल्ह्यात किती वाजता हप्ता जमा होणार आहे त्याबद्दल माहिती देतो. पहिले मी तुम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी काय म्हटलं लाडकी बहीण योजनेबद्दल ती माहिती पहिले सांगतो. मग त्यानंतर मी तुम्हाला वेळ सांगतो आणि तसेच तुम्हाला 14,270 रुपये संदर्भात पण अपडेट सांगायचे आहे. ते अपडेट पण तुम्हाला सांगतो. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ बहिणीनं शेवटपर्यंत बघा. तुम्हाला पण 1500 रुपये पाहिजे ना, तर बघा आज तुमच्या जिल्ह्यात किती वाजता हप्ता येईल ते तुम्हाला सांगतो मी. आता बघा, महत्त्वाची माहिती आहे. तत्पूर्वी माझी एक विनंती आहे, तुम्हाला या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या. आता बघा महत्त्वाची माहिती, 1500 रुपये वाटप आणि वेळ. आता पहिले मी तुम्हाला ही गोष्ट सांगतो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले. देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जालना येथील भाजपच्या एका कार्यक्रमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद करणार नाही असं म्हटलं आहे. याशिवाय राज्य सरकार महाराष्ट्रात 1 कोटी बहिणींना लखपती दिदी करणार असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं. बघा, 1 कोटी बहिणींना लखपती दिदी करलं जाणार आहे आणि त्याबद्दल पण इथे मुख्यमंत्री साहेबांनी म्हटलेलं आहे. आणि लाडकी बहीण योजना बंद होणार नाही हे त्यांनी इथे म्हटलेलं आहे. पुढे बघा देवेंद्र फडणवीस काय म्हणाले. आता ही माहिती फार महत्त्वाची आहे बरं. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की या ठिकाणी सांगितलं, हे सरकार पुन्हा निवडून आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करणार. मात्र बंधू भगिनींनो, आम्ही बंद केली नाही.
आणि काही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. बघा काय म्हटलेलं आहे इथे, मुख्यमंत्री साहेबांनीच जरी असं म्हटलं तर काही टेन्शन घेण्याची बातच नाही. इथे म्हटलेलं आहे की बघा, इथे काय म्हटलेलं आहे हे बघा, काही झालं तरी म्हणजे काही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं मुख्यमंत्री साहेबांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे, ही माहिती तुम्हाला दिली. आता बघा 1500 रुपये वाटपबद्दल माहिती. आता मी माहिती सांगतो तुम्हाला. हे बघा, आता लक्षपूर्वक बघायचं तुम्हाला इथे. 1500 रुपये वाटप सुरुवात झालेली आहे आणि काही जिल्ह्यात आता काही बहिणींना वाटप झालेलं आहे. ज्यांना आला असेल त्यांनी आला हप्ता 1500 रुपये असं कमेंट करा. आणि ज्यांना कोणाला 1500 रुपये आले नसतील तर आता वेळ सांगतो मी तुम्हाला. हे बघा, जवळपास आजच वाटप होणार आहे आणि महत्त्वाचं, कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये हप्ता येईल याची काही कुठली अशी वेळ अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. परंतु आज वाटप 100% केलं जात आहे. काही जिल्ह्यात आलेलं आहे. त्यामुळे तुमच्या जिल्ह्यात पण लवकरच आता वाटप होईल. तुम्ही फक्त एक काम करा, मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष द्या. मेसेजकडे लक्ष द्या, कारण हप्ता आल्यावर तुम्हाला मेसेज येईल आणि कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यावरती 1500 रुपये जमा केले जाणार आहेत. तुम्हाला तसा मेसेज पण येणार आहे. ओके लाडक्या बहिणींनो, ही सर्वात महत्त्वाची खुशखबर, आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेलो होतो. तर बहिणींनो, 1500 रुपये कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. तुम्ही फक्त मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष ठेवा. हप्ता आल्यावर कळवा. हप्ता आला की तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. ओके, कमेंट करायला विसरू नका की सर 1500 रुपये आले म्हणून. ज्यांना कोणाला 1500 रुपये हप्ता आला असेल त्यांनी पटापट कमेंट करून सांगायचं आहे. ओके बहिणींनो, तर आता मी तुम्हाला सांगतो. तर मी तुम्हाला बोललो होतो की 1500 रुपये संदर्भात तुम्हाला माहिती दिली, ती माहिती तुम्हाला सांगितली. हप्ता कोणत्याही क्षणी जमा होईल जरी आला नसेल तर. ओके, 1-2 तासात तुमच्या खात्यामध्ये 100% हप्ता येईल. तुम्ही फक्त मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष ठेवा. आता राहिला विषय 14,270 रुपये संदर्भात. मी तुम्हाला बोललो होतो सुरुवातीलाच की 14,270 रुपये संदर्भात माहिती सांगण्यात येईल. तर ती माहिती काय तर बघा. 14,270 रुपये संदर्भात काय माहिती आहे, तर हे आहेत 1 ग्रामचे आजचे सोन्याचे भाव. जरी आज तुम्ही सोनं खरेदी करायला गेले, 1 ग्राम 22 कॅरेट, 24 नाही 22 कॅरेट. 22 कॅरेटमध्ये महिलांचे दागिने वगैरे बनतात. त्यामुळे मी तुम्हाला इथे 22 कॅरेटचाच भाव सांगितला. ओके, तर 1 ग्राम सोनं खरेदी करायला गेले तर 14,270 रुपये तुम्हाला मोजावे लागतील लाडक्या बहिणींनो. तर या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेबद्दल माहिती दिली आणि सोन्याचा भाव पण याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगून टाकला. ठीक आहे बहिणींनो, हप्ता कधी पण येऊ शकतो, कोणत्याही क्षणी येऊ शकतो, कारण वेळ झालेली आहे. जी-आर आलेला आहे. जी-आर येऊन 5 दिवस झालेले आहेत. आता हप्ता आज जमा होणार आहे तुमच्या खात्यामध्ये. मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष ठेवा. हप्ता कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये येईल. पुढील 10-20 मिनिटामध्ये किंवा 1-2 तासामध्ये सांगता येत नाही केव्हा पण तुमच्या खात्यामध्ये हप्ता आता येणार आहे. त्याची कुठलीही वेळ देण्यात आलेली नाही, परंतु हप्ता आज येणारच आहे. कोणत्याही क्षणी आल्यावर कमेंट करा. ओके, धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.